नमस्कार मित्रांनो, मी श्री पुराणिक स्वागत करतो आपल्या सर्वांचे आठवणींचे मंजळ या चॅनलमध्ये. घेऊन आलोय तुमच्यासाठी कुंभालगड किल्ल्याची एक विशेष कहाणी. ही गोष्ट या किल्ल्याप्रमाणेच विशाल आणि मनाला हादरवून टाकणारी आहे. कुंभालगड हा किल्ला सुमारे 15व्या शतकात राणा कुंभाने बांधला होता. उंच डोंगरावर बसलेला अभेद्य कुंभालगड किल्ला हा भूतकाळातील एक विद्वत्तेची छाप आहे. मला माहिती आहे या किल्ल्याबद्दल तुम्ही आधीही बरीच काही गोष्टी ऐकल्या असतील, जसे की या किल्ल्याची भिंत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब भिंत आहे वगैरे वगैरे. पण आज मी त्याची एक दुसरी बाजू घेऊन आलो. ही गोष्ट एकदम थरारक आणि अंगावर शहारे आणणारी आहे. हा किल्ला बांधण्यासाठी महाराणा कुंभाने त्या काळी खूप प्रयत्न केले. असे म्हणतात की हा किल्ला दिवसा जेवढा बांधायचा, दुसऱ्या दिवशी बघितल्यावर तो रात्रीतून कोणीतरी तोडल्यासारखा वाटायचा. किती काही केल्या हा किल्ला बांधलाच जात नव्हता. आता हा किल्ला बांधणं मात्र एक आव्हान ठरलं होतं. शेवटी महाराणा कुंभांना एका संतांबद्दल कळाले. सो ते त्या संतांपाशी लगेच पोहोचले. त्यांना सगळी हकीकत सांगितली. संत त्यांच्याबरोबर ते जागेची पाहणी करण्यासाठी गेले. ती जागेची पाहणी करत असताना संतांना बऱ्याच काही गोष्टी लक्षात आल्या. तो सगळा विचार करून झाल्यानंतर संतांनी महाराणांना सांगितले की तुम्हाला जर हा किल्ला बांधायचा असेल तर तुम्हाला इथे एक मनुष्यबळी द्यावा लागेल. पण तो मनुष्यबळी हा त्याच्या स्वतःच्या इच्छेने असला पाहिजे. हे ऐकून सगळेजण तर हादरलेच. तरीही संतांवर विश्वास ठेवून महाराणांनी जनतेसमोर स्वबळी देण्याचे आवाहन केले. पण कोणीही तयार होत नाही. सगळी परिस्थिती पाहता शेवटी संत स्वतः तयार झाले. संतांचा हा डिसिजन ऐकून सगळेजण त्यावेळी शॉक झाले. जवळपास सगळ्यांनी आवंडा गिळलाच होता. तोपर्यंत संतांनी सांगितलं की पण माझ्याही काही अटी आहेत. त्या जर पूर्ण होणार असतील तरच मी याच्यासाठी तयार होईल. ते सांगत असताना पुढे ते म्हणाले, इथून मी आता टेकडीवर चालत जाईल आणि मी जिथे जाऊन थांबेल तिथे या गडाचे प्रवेशद्वार असले पाहिजे. परत जेव्हा दुसऱ्यांदा मी थांबेल तेव्हा त्या जागी माझा शिरच्छेद झाला पाहिजे. शिरच्छेद केल्यावर माझे मुंडके जिथे उडून पडेल तिथे एक मंदिर बांधले गेले पाहिजे. उर्वरित शरीराचा भाग जिथे पडेल तिथे राजवाडा असला पाहिजे आणि माझे रक्त जिथे सांडेल तिथून भिंत बांधण्यास सुरुवात केली पाहिजे. महाराणांनी सगळ्या अटी मान्य केल्या आणि आज हा किल्ला आपल्या समोर उभा आहे. अगदी सगळे जसे सांगितले होते तसे. आणि ज्या ठिकाणी डोके पडले होते तिथे आता हनुमानाचे मंदिर आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा? कृपया कमेंटमध्ये आपले मत नक्की नोंदवा. जर अजूनही कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, शेअर करा. परत भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.